जे आत्ता जिल्हा परिषदेच्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, सर्व ओबीसी जागेतील 85% लोक हे त्या ठिकाणी नव्यानं प्रमाणपत्र घेतलेले निवडून आले. हे कोणी पाहिलं? तिथला मायक्रो ओबीसी असेल, छोटा समाज असेल, त्या समाजाला तिकडे अजिबात संधी मिळाली नाही. तो या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेपासून वंचित राहिला. या निवडणुकीतून त्याला तिकडे संधीच मिळाली नाही. ही कोणामुळे झालं? हे जे चाललंय ना, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाणपत्र द्यायचा. कोणी म्हणतात त्याच्या पूर्वी झाले असतील, आता जरांगेचं काही नाही. नाही, ठीक आहे, जरांगे अनेक मराठा समाजाची मुलं म्हणतात की जरांगे समाजाचं नुकसान करताय. मराठा समाजातील मुलं आता बोलायला लागली, कारण ईडब्ल्यूएस मधून जवळपास 80-85% वाटा त्यांना मिळायचा. तिथून आता त्या सवलती बंद झाल्या या ओबीसीच्या त्यांच्या धोरणामुळे. अनेक पोरांना त्यातून नुकसान भोगावं लागतंय. पण मला एवढंच म्हणायचं आहे की हा वाद पेटवत असताना जरांगे पाटलांनी त्यांचा तो वाद त्यांना माहीत, मी त्याच्यावर बोलणार नाही आणि तो काही त्याच्यावर बोलण्याची आम्हाला गरजही नाही. पण प्रश्न असा येतो की या लोकांनी सरकार म्हणून का झुकते, का मान वाकवून त्याच्या दरवाजात जाते? एवढी लाचारी सरकार का बघते? एवढं म्हणजे निष्क्रियपणा आहे की किंवा यांचं हे सरकार बनून एवढा त्यांच्या आंदोलनाला का घाबरते? आणि आज जे ते वक्तव्य करत आहेत, बावनकुळेवर वक्तव्य, म्हणजे महसूल मंत्र्यावर ते बोलावं, याचा अर्थ असा आहे की मंत्र्यावर दबाव टाकणं आणि त्या दबावातून ज्या जात पडताळणी समिती आहेत त्यांच्यावर दबाव टाकायचा आणि मग त्या सगळ्या व्हॅलिडिटी क्लिअर करून घ्यायच्या. हे त्यामागचं कारण आहे. आणि यासाठीच ती खेळी त्याचे सल्लागार देतात. अरे, कोणीही मंत्री असेल ते रिमांड देणारच ना, चौकशी करा म्हणून सांगणार. त्यामध्ये काय एवढं त्याला टार्गेट करायची गरज होती? ह्या मागे त्याचा उद्देश एवढाच आहे की व्हॅलिडिटी करत असताना त्या व्हॅलिडिटी समित्यावर ज्यांना कशी ज्युडिशरी पॉवर आहे त्यावर दबाव टाकून आपलं इगी साध्य करायचा प्रयत्न करत आहे त्यांचा.